नमस्कार. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडलं याचा अर्थ विशाखाच्या त्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडी एक्सप्रेस, फू बाय फू यासारख्या अनेक सुपरहिट शोमधून खडखडून हसवत त्यांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच विशाखा सुभेदार. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. नेमकं ती काय म्हणते चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, ती बोलते, रामनगरकर पुरस्कार सोहळा 2024 हा पुरस्कार ह्या माझ्या गुरुस्थानी असलेल्या 2 सचिन मास्तर यांच्याकडून मिळाला. हेही माझं भाग्य. हा पुरस्कार देण्याचे ज्यांनी ठरवलं ते वंदन नगरकर ह्या हयात नाहीत. याचे मात्र वाईट वाटले. फू बाय फू ते हास्य जत्रा विनोदी प्रसंग सादर करीत आले. त्याची शाबासकी मिळाली. पुरस्कार म्हटलं की जबाबदारी आलीच. जरी हास्य जत्रातून बाहेर पडले ह्याचा अर्थ असा नाही की विनोदी अभिनय करणं सोडलं. एक ब्रेक घेतला होता. पुन्हा एखादा विनोदी भूमिकेतच दिसेन. रसिकांचे आणि नगरकर कुटुंबियांचे खूप आभार असेही तिने पोस्टमध्ये लिहिलेले आहे. व सोबत तिने या सोहळ्याचे काही फोटोजही शेअर केलेत. अनेकांनी तिचं या पुरस्काराबद्दल अभिनंदनही केलेलं आहे. कॅप्शनमध्ये विशाखाने पुन्हा एकदा विनोदी भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा व सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागात इंद्रा सावणीची चांगलीची शाळा घेताना दिसणार आहे. सतत वाटेल तसं वागणाऱ्या सावणीला इंद्रा चांगलाच धडा शिकवणार आहे. सावणीला सागरच्या सुपरविजन खाली सगळ्या गोष्टी आता कराव्या लागणार आहेत. त्यामुळे तिचा जळफळाट होत आहे. ती एका पेपरवर सागरच्या सह्या घेण्यासाठी आली आहे, पण सागर तिला अगदी सहज सही देण्यास तयार नसतो. प्रोजेक्ट पेपरवर सही घेण्यासाठी सावणी सागरच्या घरी येते, पण इंद्रा तिला घरात घेण्यास नकार देते. त्यावर माझ्यासाठी ह्या पेपरवर सागरने सह्या करणे खूपच गरजेचे आहे असे सावणी सांगते आणि त्या पेपरवर सही मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे असंही ती म्हणते. त्यावर सागर इंद्राला सूचकपणे सावणी काहीही करायला तयार आहे असं सांगतो. इंद्रा सावणीला घरकाम करायला लावते. सावणी त्यावर नाराजी व्यक्त करते की मी हे कामं करणार नाही असं स्पष्ट सांगते, पण नाईलाजाने इंद्राचे तिला बोलणे ऐकावेच लागते. तर मला घरकाम करायला लावल्याचा हिशोब चुकता करणार असल्याचे सावणी मनोमनी ठरवते. तर सागर मुक्ताला सुनावताना तुला ज्या भाषेत समजते त्याच भाषेत तुला उत्तर दिले असल्याचेही ती सांगते. तसेच लकीच्या MBA रिझल्ट आता मुक्ताच्या हाती लागतो. ती लकीला हे सगळं करण्याचा जॉब विचारते. त्यावर लकी काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर मुक्ता त्याला 24 तासांचा कालावधी देते. या काळात घरातल्यांना खरे सांगून टाक असे ती म्हणत असते, पण लकी आणखी नवीन नाटक सुरू करतो आणि तो एक नवीन ड्रामा क्रिएट करतो. मुक्ता देखील या सगळ्यातून लकीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणते. आपल्या मित्रांनी पार्टी हवी म्हणून मित्रांसोबत मस्करी केली असल्याचीही लकी सांगत असतो आणि तो एका मित्राला सोबतही घेऊन येतो, पण मुक्ता सत्य सर्वांसमोर सांगते. तर मित्रांनो, ही मालिका तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सागर आणि मुक्ताची जोडी तुम्हाला आवडते की सागर आणि सावणीची आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. नमस्कार. स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो ही लोकप्रिय मालिका सगळ्यांना तोडीस तोड उत्तर देणारी पिंकी आणि तिची साथ देणारा युवराज यांची गोष्ट सगळ्यांनाच आवडते. आणि आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने पिंकी सुलेखा आणि सुशीलला चांगलाच धडा शिकवणार आहे. नुकताच सोशल मीडियावर या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आणि या प्रोमोमध्ये सुलेखा आणि सुशीला घरी गुढीपाडव्याची तयारी करतात. त्या दोघीही गुढी सजवत असताना त्यांनी गुढीला जरीची पैठणी आणि फुलांची सजावट आणि दागिने घातलेले असतात. सोन्याचा कलश चढवलाय असं म्हणत पिंकीला टोपणे मारतात. त्या दोघीही घरात म्हणजेच दाराबाहेर गुढी उभारी करायला जातात आणि गुढी उभी राहत नसते. तेव्हा पिंकी तिच्या खाली कागदाचा तुकडा ठेवते आणि यशाची गुढी उभारायला सोन्या चांदीचा साज नाही, सत्याची कास धरावी लागते असं उत्तर त्या दोघींना देते. तसेच आपल्या विरुद्ध सुशीला आणि सुलेखा योजना आखत आहेत हे पिंकीच्या लक्षात आलंय आणि तिने त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतलाय. पिंकी त्यांना आता कसा धडा शिकवणार हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.